निवडणूक आयोगानं विधान परिषदेसाठी निवडणूक जाहीर केल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये पूर्णपणे या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. कोण नक्की कोणते उमेदवार देणार, भाजपचे उमेदवार कोणते असणार, शिंदे सेना काय करणार, उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीच्या मैदानात राहणार की नाही राहणार, ते जर उमेदवार नसतील तर महाविकास आघाडी काय निर्णय घेणार, अशा विविध अंगाने या निवडणुकीची चर्चा केली जाते. 30 एप्रिल हा या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर 4 मे रोजी अर्ज माघारी घेण्याची तारीख असणार आहे. त्यामुळं पुढचे काही दिवस या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीची चर्चा करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्याच्या राजकारणातील जे वारं आहे ते कुठल्या दिशेनं वाहत आहे हे एका प्रकारे पाहण्याचं किंवा त्या गोष्टीकडे बघण्याचं निवडणूक हे चांगलं माध्यम असू शकतं आणि त्यामुळेच या विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा होतीये. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2022 साली विधान परिषद आणि त्याआधी झालेल्या राज्यसभाच्या निवडणुकीच्या दरम्यानच ज्या प्रकारच्या राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडल्या होत्या त्यावरून असं दिसून आलं होतं की जे काही राजकारण आहे ते पूर्ण त्या निवडणुकीच्या दरम्यानच फिरलेलं होतं. त्यामध्ये झालेले क्रॉस वोटिंग असू देत किंवा ज्या घटना त्या काळामध्ये घडल्या होत्या त्यामुळं राज्याचं जे राजकारण आहे ते 180 कोणामध्ये फिरलं होतं. याचमुळं या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकांची चर्चा करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. राज्यामध्ये सध्या विधान परिषदेच्या 9 जागांसाठी आणि एका जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी विधान परिषदेच्या पोटनिवडणूक एकंदरीतच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जर गरज पडली तर 12 तारखेला यासाठी मतदान होणार आहे आणि त्याच दिवशी या सगळ्या जागांचे निकाल जाहीर केले जातील. पण या सगळ्या निकालांची जरी आपण चर्चा करत असलो तरी सध्या नक्की काय सुरू आहे? उद्धव ठाकरे स्वतः या निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार का? एकनाथ शिंदे त्यांचे 2 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात पण ते 3रा उमेदवार मैदानात उतरवणार का? आणि फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीची देखील चर्चा या निवडणुकीच्या दरम्यान होतीये. ती खरी आहे का आणि नक्की काय सुरू आहे दोघांच्या दरम्यान या सगळ्या अनुषंगाने सुद्धा आज चर्चा करायची आहे. हाय हॅलो नमस्कार, मी निखिल आणि आपण पाहताय द ऑड इव्हन. विधान परिषदांच्या या निवडणुकीच्या संदर्भात बोलताना सुरुवातीला आपण शिंदे फॅक्टरबद्दल बोललं पाहिजे. गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जी दरी आहे ती वाढली आहे का या अनुषंगानं राज्याच्या राजकारणामध्ये बरीच चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यामध्ये त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्यांच्या पक्षाचा बनवता आला नव्हता तेव्हापासूनच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यातली जी दुरी आहे त्याबद्दल सातत्याने चर्चा होत होती. म्हणजे 2024च्या नोव्हेंबरमध्ये विधानसभांचे निकाल लागल्यानंतर सुद्धा शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं नाही तेव्हापासूनच ही दरी या दोन्ही पक्षांमध्ये असल्याचं बोललं जातच. पण साताऱ्यामध्ये जे काही घडलं होतं नाट्यमयरित्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बाजूला सारून भाजपनं स्वतःचा अध्यक्ष तिथं बसवला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये सगळं काही अलबेल नाही अशा चर्चा सुरू होत्या. राज्याची जी भाजपची युनिट आहे ती आणि केंद्रातली भाजपची जी युनिट आहे हायकमांड आहे या दोन्ही पातळीवर एकनाथ शिंदे यांना समान वागणूक दिली जात नाही. केंद्रातील भाजपचे नेते जरी शिंदेंच्या बाजूने असले तरी देखील राज्यातील जे भाजपचे मोठं नेतृत्व आहे आणि सर्वोच्च चेहरा जो आहे देवेंद्र फडणवीस यांच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काही नीट सुरू नाही आहे, सगळं काही अलबेल नाही आहे अशा चर्चा सातत्यानं होत असतात. पण विधान परिषदेच्या निवडणुकांना या चर्चा अजून पुढे आलेल्या आहेत. कारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची बातमी गुरुवारी रात्री भेट झाली, मध्यरात्री अशी बातमी बाहेर आली आणि तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांना बाजूला सारण्यासाठी भाजप ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न करते का अशी देखील चर्चा राज्याच्या राजकारणात रंगू लागलेली आहे. आणि मग या भाजपच्या राजकारणाला काटछळ देण्यासाठी शिंदेंनी सुद्धा रणनीती अवलंबलेली आहे की 2 जागा त्यांच्या या सुरक्षितपणे निवडून येऊ शकत असल्या तरी उद्धव ठाकरे जरी निवडणुकीच्या मैदानात असतील तरी आम्ही ही 3री आमचा जो उमेदवार आहे तो उभा करू आणि ही निवडणूक बिनविरोध न होता ही निवडणूक लढवून जिंकण्यासाठी प्रयत्न करू अशी एक रणनीती शिंदे आखताना दिसत आहेत. आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यातली दरी पुन्हा वाढणार का ही देखील चर्चा सध्या रंगू लागलेली आहे. एकनाथ शिंदे नुकतेच सातारा दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी ज्या पद्धतीचं भाषण केलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे शिवसेनेचे सदस्य निवडून आलेले होते त्यांच्याशी ते संवाद साधत होते, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, तेव्हा ज्या आक्रमक भाषेमध्ये त्यांनी भाजपच्या समोर आव्हान निर्माण करण्याची भाषा केली होती. त्यामुळे देखील शिंदे खरंच भाजपपासून दुरावलेले आहेत का अशी चर्चा रंगू लागलेली आहे. आणि याच दृष्टिकोनातून विधान परिषदेच्या या निवडणुकांकडे सुद्धा पाहायला हवं. निवडणुकांची चर्चा करताना एकनाथ शिंदे फक्त
स्वतःचा निवडणूक कशी 2 जागा निवडून आणता येईल याकडे बघत नाहीयेत किंवा या दृष्टीने या निवडणुकांकडे बघत नाहीयेत, तर भविष्यातील शिवसेना पक्षाची रणनीती काय असणार आहे, शिवसेना पक्षाचा विस्तार कसा असेल या दृष्टीने सुद्धा ते या निवडणुकांकडे बघतायत असं बोललं जातंय. आपण राज्यसभेची निवडणूक आपल्याला आठवत असेल तर एकनाथ शिंदे यांनी अत्यंत सामान्य कुटुंबातून येणाऱ्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या असलेल्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. तशाच पद्धतीचे काही निर्णय हे 2 जागांसाठी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याकडनं घेतले जाऊ शकतात अशी शक्यता बोलून दाखवली जाते. आणि त्यामध्ये बच्चू कडू यांचं नाव घेतलं पाहिजे, कारण बच्चू कडू विधानसभेची निवडणूक हारल्यानंतर त्यांना आत्ता सध्या त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं त्यांच्या राजकीय वावर नाही आहे आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना ऑफर केलेली आहे की त्यांचा प्रहार जनशक्ती जो पक्ष आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करावा आणि त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करावा. बच्चू कडू यांनी देखील काही त्यांच्यासमोर अटी घातल्याचं बोललं जात आहे आणि ह्या दोघांमध्ये काही डील झाली तर एक मोठा चेहरा बच्चू कडू यांच्या रूपानं जो दिव्यांगांसाठी काम करतो, शेतकऱ्यांसाठी काम करतो, गोरगरीब जनतेसाठी काम करतो असा चेहरा, विदर्भातील चेहरा एकनाथ शिंदे यांना मिळेल आणि त्यामुळे पक्ष विस्ताराला देखील मदत होईल अशी देखील चर्चा या निमित्तानं सुरू आहे. आणि हाच त्यांच्या या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पक्ष विस्तारासाठी खेळलेला डाव आहे असं देखील बोललं जात आहे. यासोबतच खासदार विशाल पाटील आणि सोलापूरचे रणजितसिंह मोहिते पाटील त्या दोघांना सुद्धा आपल्या बाजूनं ओढून सहकार आणि इतर क्षेत्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा शिवसेनेचा पक्ष विस्तार करता येऊ शकतो का या दृष्टीने सुद्धा एकनाथ शिंदे प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. आणि या सगळ्या प्रयत्नांचा भाग म्हणून या विधान परिषदेच्या निवडणुकांकडे आणि त्यामध्ये दिले जाणाऱ्या उमेदवारांकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. 30 एप्रिल ही या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नक्की त्यामुळे तेव्हा उमेदवार कोण कोण दिले जातात यावरूनच एकंदरीत एकनाथ शिंदे आणि पक्ष म्हणून शिवसेना नक्की काय विचार करतोय याबद्दल निश्चितपणे सांगता येऊ शकतं. या सगळ्या विधान परिषद निवडणुकीच्या दरम्यान जी चर्चा सुरू आहे ती म्हणजे महाविकास आघाडीला या सगळ्यात एक जागा मिळते आणि त्या जागेवर नक्की कोणी उभं राहायचं. तर उद्धव ठाकरे यांना अशी विनंती केली जाते काँग्रेस पक्षाकडून सुद्धा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा की त्यांनी ही उमेदवारी स्वीकारावी, म्हणजे जी महाविकास आघाडीमध्ये फूट दिसणार नाही किंवा महाविकास आघाडी एकसंध आहे असं चित्र निर्माण करता येईल. पण स्वतः उद्धव ठाकरे यासाठी फार इच्छुक नाही आहेत असं देखील बोललं जातंय आणि ते जेव्हा जर इच्छुक नसतील तर उमेदवारी नक्की कोणाला द्यायची आणि ती उमेदवारी दिल्यानंतर हे सगळे आमदार आपण सोबत ठेवू शकू का याबद्दल कोणत्याही पक्षाला शाश्वती नाही आहे आणि त्यामुळेच मग ही उमेदवारी त्यांनी स्वीकारावी, म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वीकारावी आणि महाविकास आघाडीमधली एकजूट दिसून यावी अशी विनंती त्यांना केली जाते दोन्ही पक्षांकडनं महाविकास आघाडीमधल्या. आणि जर स्वतः उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस देखील स्वतःचा उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहे. जर एकंदरीत जागांचं गणित पाहिलं तर विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होतीये. मतांचा कोटा हा 28 मतांचा आहे आणि जागांची सध्याची संख्या पाहिलं दोन्ही आघाड्यांकडे तर महायुतीकडे 237 च्या आसपास आमदारांची संख्या आहे, ज्यामुळे ते 9च्या आसपास जागा निवडून आणू शकतात. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे 46 ते 48 आमदारांचं पाठबळ आहे आणि त्या जोरावर ते एकच सदस्य त्यांचा निवडून येऊ शकतो. पण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती असेल की व्हीप जारी केला जात नाही पक्षांकडनं किंवा लागू होत नाही, म्हणजे जे आमदार मतदान करत असतात ते मतदान कोणाला केलं आहे हे दाखवण्याचं त्यांच्यावर कोणालाही बंधन नसतं. त्यामुळं क्रॉस वोटिंगची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जाते आणि जर मग उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर अशा पद्धतीनं क्रॉस वोटिंग होईल आणि त्याचा फटका महाविकास आघाडीमध्ये असलेली फूट पुन्हा दिसून येईल आणि एकंदरीतच विरोधकांचं जे स्थान आहे ते अजूनच राज्याच्या राजकारणात डळमळीत होत जाईल अशी भीती ही महाविकास आघाडीला सुद्धा आहे आणि त्यामुळेच मग उद्धव ठाकरे यांना विनंती केली जाते की त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी. पण एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे उभे असले किंवा इतर कोणी उमेदवार उभा असला तरी देखील आम्ही तिसरा उमेदवार देऊ अशी चर्चा घडवून आणून देखील ठाकरेंवर सुद्धा दबाव निर्माण केलेला आहे आणि महाविकास आघाडीवर सुद्धा एक प्रकारचा दबाव निर्माण केलेला आहे. आता शिंदे हे उमेदवार निवडून आणू शकतात का, तर त्यासाठी त्यांना खूप जास्त प्रमाणात साधारण 2 पक्षातले जे आमदार आहेत ते फोडावे लागू शकतात. म्हणजे शिंदेंचं आत्ताचं संख्याबळ बघितलं तर त्यांचे स्वतःचे 57 शिवसेनेच्या बाणावर निवडून आलेले आमदारांची संख्या आहे, तर 2 आमदारांचा किंवा काही अपक्षांचा आणि काही समाजवादी पक्ष असू देत किंवा इतर काहींचा त्यांना पाठिंबा मिळू शकतो असं देखील बोललं जाते. राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षातले काही सोलापुरातले आमदार सुद्धा त्यांना पाठिंबा देऊ शकतात अशी देखील शक्यता बोलून दाखवली जाते. पण तरी सुद्धा त्यांना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले अनेक आमदार फोडावे लागतील जर त्यांना ही तिसरी जागा निवडून आणायची असेल तर. पण हे शक्य होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र
कोणत्याही कारणा न का होईना पण शिंदेंनी तिसरा उमेदवार देण्याची चर्चा केल्यामुळं किंवा अशी बोलणी केल्यामुळं ठाकरेंवर मात्र निवडणुकीच्या मैदानात यायचं की नाही हा दबाव वाढलेला आहे. ते स्वतः निवडणुकीच्या मैदानात आले आणि शिंदेंनी स्वतः तिसरा उमेदवार दिला तर मात्र चित्र पूर्णपणे वेगळं असू शकतं. ठाकरेंना पराभवाचा सुद्धा सामना करावा लागू शकेल का, अशी देखील शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे शिंदे नक्की या संपूर्ण घडामोडींमध्ये काय पावलं उचलतात, पुढे काय निर्णय घेतात, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. एकनाथ शिंदे यांना त्यांचं राजकारणातलं स्थान मजबूत करण्यासाठी देखील ही एक चाल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. म्हणजे तुम्ही स्वतः जर माझ्याकडे विनंती केली की तिसरा उमेदवार देऊ नका, तर मात्र मी यामध्ये काही करू शकेल किंवा उमेदवार देणार नाही, अशी देखील भूमिका शिंदेंनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. पण ठाकरेंसाठी ही विनंती करणार कोण, हा देखील मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंची या सगळ्या राजकारणात त्यांनी घेतलेली भूमिका ही सगळ्यांसाठीच एक आश्चर्याचा धक्का मानली जाते. नक्की काय घडामोडी या येणाऱ्या काळामध्ये घडतील आणि निवडणुकीची वेळ आलीच तर मग मात्र क्रॉस वोटिंग होईल का आणि पुन्हा एकदा राज्याचं राजकारण हे कोणत्या दिशेनं जाईल, या सगळ्याबाबत आत्ता खूप मोठा एक संभ्रम आहे तो निर्माण झालेला आहे. पण या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्याला काय वाटतं? आपल्या खरंच शिंदे तिसरा उमेदवार देतील का? या सगळ्या घडामोडींबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारचा माहितीपूर्ण कंटेंट पाहण्यासाठी ऑड इव्हनला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.